आता तुला घरी काय बोलून बाहेर काय बघायचं नाही घराच्या काय बघायचं काय बघायचं म्हणजे आता काय तू काय करतो करायचं मोबाईल गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आवाज येतोय का? येस और नो? येस मॅम. आज तर खूपच कमी दिसतंय, पण 29 स्टुडंट आहेत फक्त. टायमिंग होऊन गेलेला आहे, 3:15 झालेले आहेत, तरी अजून 29-30 स्टुडंट्स. हाफ स्ट्रेंथ इज ओनली प्रेझेंट. Please join it fast. पहिल्या लेक्चरला किती, अगोदरच्या लेक्चरला किती जण होते? फुल स्ट्रेंथ होती का? 62 होते मॅम पहिल्या लेक्चरला. 62 होते का? Okay, we will start the lecture because time is going on. Till 2 minutes we will wait and we will start the lecture. So please join fast. 40 students are present, 39.
आज पेपर कुठला आहे? मॅडम तुम हा कुठला आहे पेपर? आवाज ब्रेक होते मॅडम. आवाज हे होते, जातोय. आज पेपर कुठला आहे म्हटलं? कुठला? केमिस्ट्री. केमिस्ट्री. ओके. अगोदरचे 2 चांगले गेले का पेपर? कसे होते? MCQ टाइप होते ना? येस मॅम. येस मॅम. Okay, we will start now the lecture. So yesterday we have seen harmony in the self. Harmony in the self समजण्यासाठी हा टेबल तुम्ही काढलेला आहे. हार्मोनी इन द सेल्फ समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपण बघितलेल्या आहेत? हार्मोनी इन द सेल्फ अंडरस्टँड करण्यासाठी आपण ऍक्टिव्हिटी. मॅडम आवाज येत. मॅडम आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? येस मॅम. सांगा बरं का मला आवाज येत नसेल तर. ओके. हार्मोनी इन द सेल्फ समजून घेण्यासाठी, दॅट इज स्वयंमेव सामंजस्य, हे समजण्यासाठी आपल्याला काय आहे, पहिले ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ समजायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. मग त्या ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ साठी आपल्या मनामध्ये नेहमी 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ समजून घ्यायच्यात आपल्याला. हार्मोनी ऑफ द सेल्फ समजण्यासाठी ऍक्टिव्हिटी ऑफ सेल्फ काय काय आहे? मॅडम आवाज ब्रेक होते. आवाज ब्रेक होते मॅम. आता पण ब्रेक होतोय का? येस मॅम. ओके.
आता येते का ऐकू? येस मॅम. येस. ओके. मग ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ कुठल्या कुठल्या आहेत हे समजून घ्यायचे आपल्याला. हार्मोनी ऑफ द सेल्फ समजण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये मनामध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज नेहमी होत असतात ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. मग आपल्या मनामध्ये नेहमी काय असते की आपल्या मनामध्ये इच्छा, विचार आणि अपेक्षा हे नेहमी चाललेलं असते. कंटिन्युअसली दिस प्रोसेस इज गोइंग ऑन. ओके. मग इच्छा म्हणजेच काय आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, दॅट इज नथिंग बट डिझायर. विचार म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट थॉट. आणि अपेक्षा म्हणजेच काय, एक्सपेक्टेशन. मग जेव्हा आपण डिझायर म्हणतो आहोत, इच्छा व्यक्त झालेली आहे आपण काहीतरी करण्याची, मग तेव्हा काय होत आहे, कुठली ऍक्टिव्हिटी आपल्या मनामध्ये चाललेली असते त्यावेळेस की बाबा एक काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी ते काम काय आहे त्याची एक इमेज आपल्यामध्ये तयार होती आहे. इमेजिंग इथे लिहिलेलं आहे. कुठली ऍक्टिव्हिटी आहे, इमॅजिनिंग. म्हणजेच काय, छवी बनवणं. म्हणजे एक इमेज तयार होती आहे आपल्या मनामध्ये आणि त्या इमेज तयार झाल्यानंतर मग आपण म्हणतो आहोत की व्हॉट टू बी, क्या होना है किंवा व्हॉट टू डू, क्या करना आहे. मग आपण काय करायचं आहे ते फुलफिल करण्यासाठी ते आपण आपले प्रश्न निर्माण होत आहेत. ओके. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की काय आहे, आता आपल्या मनामध्ये एकदा इच्छा तयार झाली की आपल्या मनामध्ये काय आहे त्याच्याबद्दल थॉट्स किंवा विचार तयार होतात. वेगवेगळे विचार येतात मनामध्ये त्याबद्दल. मग विचार मनामध्ये आले म्हणजेच प्रश्न कुठले कुठले आलेले आहेत, हाऊ टू बी, हाऊ टू डू, कैसे होना है, कैसे करना है, अशा एकाने आपल्या मनामध्ये विचार किंवा थॉट्स उत्पन्न होत आहेत. म्हणजेच त्याला आपण कुठली ऍक्टिव्हिटी म्हणतो आहे, विश्लेषण करणं किंवा त्याला म्हणतो आहे ऍक्टिव्हिटी ऑफ अनालायझिंग. मग जेव्हा का विचार झालेले आहेत, विचार आलेले आहेत की बाबा हाऊ टू डू किंवा हाऊ टू बी, कैसे होना है आणि कैसे करना है, मग हे झाल्यानंतर आपण काय करतो आहे, ते मिळवण्यासाठी आपल्याला कळालेले हाऊ टू डू आणि काय करायचं आपल्याला हे जर विचार आपल्या मनात आले आणि आपली इच्छा काय हे लक्षात आल्यानंतर आपण काय करतो आहे, एक्सपेक्ट करतो आहे, अपेक्षा करतो आहोत की आपल्याला ते मिळवायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करतो आहे, बाहेर जातो आहे. सिलेक्शन, बाहेर जाऊन आपण ते कुठं मिळत आहे का ते शोधून काढतो आहे आणि त्याच प्रकारचं आपल्या काय आहे, जे आपली इच्छा आहे ते आपण काय करतो आहे, सॅटिस्फाय करतो आहे. म्हणजेच काय आहे, आपण बाहेर जाऊन सिलेक्शन करतो आहे, सिलेक्शन आउटसाइड, आणि त्या ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो आहे ऍक्टिव्हिटी ऑफ सिलेक्टिंग. मग हे दरवेळेस ते डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन काय आपल्या मनामध्ये चाललेले असतात. मग एक्झाम्पल मी तुम्हाला काल सांगितलं होतं, हे काल तुम्ही टेबल लिहिला होता. एक्झाम्पल पण तुम्हाला मी काल लिहून घ्यायला सांगितलं होतं की एक्झाम्पल काय आहे, मला एकाने ओनर व्हायचं एका बिग हाऊसचं. मग त्याचं मग तुमचं हे झालं, तुमचं डिझायर झालेलं आहे. मग त्याप्रमाणे तुमचं काय एक इमेज तयार होते आहे तुमच्या हाऊस बद्दल तुमच्या मनामध्ये, आणि ते इमेजचं फुलफिलमेंट करण्यासाठी तुम्ही काय करता आहात, तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात की त्या बंगल्यासाठी किंवा त्या हाऊससाठी तुमच्या किती रूम्स पाहिजे आहेत, तुमची बाल्कनी कुठं असणार आहे, किचन कुठं असेल, अशा वेगवेगळे प्रकारचे थॉट्स किंवा विचार उत्पन्न होत आहेत. आणि त्यानंतर तुम्ही काय करता आहात, अनालाइज करता आहात कुठले कुठले काय काय आहेत, कुठं रूम पाहिजेत, कुठं बाल्कनी पाहिजे आहे, किचन कुठं पाहिजे आहे, त्यासाठी सगळं तुम्ही काय करता आहात, ऍक्टिव्हिटीज अनालाइज करतायत. नंतर त्या ज्या अनालाइज केल्यानंतर आहे मग तुम्हाला सिलेक्शन पार्ट करायचं आहे की बाबा तुमच्या रूम झाल्यानंतर तुम्ही कलर सिलेक्ट करणार आहात. नंतर तुमचे साईज, तुम्ही कुठल्या कशासाठी काहीतरी फर्निचर करायचं असेल तर कुठली साईज कुठं कुठं आहे का तुम्ही हे करणार आहेत, विंडो कुठं कुठं करणार आहेत, किंवा साईज कशा असायला पाहिजेत, कर्टन्स कशा असायला, त्याची साईज काय आहे, हे सगळं सिलेक्शन करणार आहे तुम्ही. त्याचं कलर चॉईस करणार आहे. मग ते झालं तुमचं काय आहे, दॅट इज यू कॅन से द थर्ड पार्ट. आफ्टर दॅट इज नथिंग बट यू आर गोइंग टू वर्क आउट. म्हणजे ते मिळवण्यासाठी साईज, कलर किंवा जे काही टेस्ट तुमचे असेल ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करता आहात, यू आर गोइंग टू गो आउटसाइड अँड यू आर गोइंग टू लुक where it is available, and after when it is available according to your taste you are going to select it. ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सिलेक्ट करणार आहे आणि ते फुलफिल करणार आहे. हे झालं तुमचं एक एक्झाम्पल डिपेंडिंग अपॉन द 3 ऍक्टिव्हिटी, दॅट इज नथिंग बट डिझायर, थॉट अँड द लास्ट इज नथिंग बट what is the last, apeksha, that is nothing but expectation. So this is nothing but the example yesterday we have told it.
This is also the same, selecting and testing. As your test changes, your selection also changes. जर तुमची टेस्ट चेंज झालेली आहे कुठल्याही बाबतीत, तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे की कंपनी मोबाईल, एक कंपनी मोबाईलचं तुम्हाला वाटलं पहिल्यांदा की हा चांगला आहे, कारण नंतर पुन्हा तुम्हाला वाटलं थोड्या दिवसानंतर की या दुसऱ्या कंपनीचा मोबाईल चांगला आहे. मग जशी तुमची काय आहे त्या मोबाईल बद्दल तुमची काय आहे, जे काय हे आहे टेस्ट म्हणू शकता, किंवा जे काय वाटते की बाबा हा कंपनीचा मोबाईल चांगला आहे, तो कंपनीचा मोबाईल चांगला आहे, हे चेंज होत आहे. त्यावेळेस तुमचं काय होणार आहे, जसे तुमची टेस्ट चेंज झालेली आहे त्यावेळेस तुमचं सिलेक्शन पण तिथं, मग ते त्या कंपनीचा मोबाईल घेताना तुम्ही वेगळ्या शॉपमध्ये जाणार आहे, त्याच मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्या शॉपमध्ये तुम्ही काय करणार आहे, विचारपूस करणार आहे की या कंपनीचा मोबाईल मिळतो आहे का. मग जशी तुमची टेस्ट कंपनीचा मोबाईल जसं वेगवेगळे तुमची सिलेक्शन मॅटर करत आहे, कुठल्या कंपनीचा पाहिजे, जशी तुमची टेस्ट चेंज होणार आहे तसं तुमचं सिलेक्शन पण चेंज होणार आहे, कंपनी शोरूम पण तुमचे चेंज होणार आहे. आणि जे काय तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डिझायर थॉट किंवा एक्सपेक्टेशन, हे काय इंटर रिलेटेड आहेत, इंटर रिलेशन आहे त्यांच्यामध्ये, दे आर व्हॉट इंटर रिलेटेड आहेत. मग हे आपण काल बघितलं होतं. आता डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन म्हणजेच त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, ऑल दिस वेन दे आर कंबाईन्ड टुगेदर इट इज नथिंग बट इट कम्स व्हॉट इमॅजिनेशन. ते आपल्या मनामध्ये चाललेलं आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट इमॅजिनेशन. आणि हे कंटिन्युअस होत असतं आहे आपल्या माइंडमध्ये. देर इज कंटिन्युअस समथिंग वी आर गोइंग टू इमॅजिन, दॅट इज नथिंग बट डिझायर. व्हॉट इज, माझी इच्छा काय आहे, माझं थॉट त्याबद्दल काय आहे, विचार काय मनामध्ये आहे, आणि माझ्या अपेक्षा काय आहे ते मिळवण्याबद्दल, किंवा ते मिळवल्यानंतर माझ्या अपेक्षा काय आहे, हे तिन्ही पार्ट्स म्हणजेच काय आपण म्हणू शकतो एक वर्ड, दॅट इज नथिंग बट इमॅजिनेशन. आणि ते आपल्या कंटिन्युअस माइंड मध्ये चाललेलं असतं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इमॅजिनेशन करता आहात, ओके, इमॅजिनेशन केलं तर तुम्ही काय करता आहात, तुम्ही तुमच्या आउटसाइड वर्ल्डशी कनेक्ट करता आहात. कारण की तुम्हाला ते मिळवण्यासाठी तुमचं जे काय डिझायर असेल, तुमचं जे काय थॉट्स असतील आणि तुमचे एक्सपेक्टेशन असतील त्याच्याप्रमाणे, तुमच्या टेस्ट प्रमाणे तुम्ही ते मिळवण्यासाठी बाहेर जाता, आणि त्यामुळे तुम्ही कनेक्ट होता आहे आउटसाइड वर्ल्डशी. अँड ॲज वेल ॲज व्हॉट एव्हर दिस आउटसाइड वर्ल्ड, इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ युअर बिहेवियर ॲज वेल ॲज जे काही तुम्ही वर्कआउट करताय मिळवण्यासाठी ते तिथं कनेक्ट होत आहे. मग इफ वी आणि त्याप्रमाणे तुम्ही ते मिळवण्यासाठी तुमच्या डिझायर तुम्ही काय करता आहात, वेगवेगळे डिसिजन घेता आहात. मग ते डिसिजन काय काय एक्झिक्यूट होतात पॉझिटिव्हली, काय 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 होतात नेगेटिव्हली एक्झिक्यूट होत आहेत. मग इफ द इमॅजिनेशन, जे काय तुम्ही विचार करता आहात किंवा जे काय तुमचं डिझायर आहे, विचार करण्याची पद्धत आहे, किंवा जे काय तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत, ते जर तुम्ही नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल तुमचं, आणि कॉन्ट्राडिक्शन नसेल त्यामध्ये, इमॅजिनेशन मध्ये पण ॲज वेल एज नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये पण कॉन्ट्राडिक्शन नसेल, तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्यातनं तुम्हाला हार्मोनी मिळणार आहे सेल्फ मध्ये. आणि ड्यू टू दिस हार्मोनी इन द सेल्फ, व्हॉट यू विल गेट हॅपीनेस इन युअर लाईफ. जर काय असायला पाहिजे, कॉन्ट्राडिक्शन नसायला पाहिजे आहे इमॅजिनेशन मध्ये, ॲज वेल एज देर शुड बी नो कॉन्ट्राडिक्शन विथ द नॅचरल एक्सपेक्टेशन. जे काय तुमचं इमॅजिनेशन झालेलं आहे ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असायला पाहिजे आहे. तुमचं पर्पज काय आहे, इमॅजिनेशनच्या मागं उद्देश काय आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे तुम्ही काय करणार आहात पुढं, आणि ते का करता आहात, आणि ते कसं मिळवणार आहे. हे जर तुम्ही नॅचरल एक्सेप्टन्स थ्रू इनलाईन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, लाईफ मध्ये तुम्ही हार्मोनी मेंटेन करणार आहे, तुम्हाला सेल्फ मध्ये हार्मोनी मिळणार आहे, ॲज वेल ॲज यू विल नॉट गेट हॅपीनेस थ्रू आउट द लाईफ. हे पण मला वाटते मी काल सांगितलेलं आहे. खरं माणसाचं कसं आहे, नेमकं काय आहे की त्याचे जे विचार किंवा त्याचे जे डिझायर्स आहे, की आपल्याला आता वाटतं आहे की काय आहे, दोन पहिलं 1 वर्ष तुम्ही जेव्हा चांगला जॉब मिळेल तुम्हाला वाटेल की आपल्याकडे चांगला हाऊस असायला पाहिजे. थोड्या एक वर्षानंतर पुन्हा तुमच्याकडे मनात इच्छा निर्माण होती की तुमच्याकडे काय असायला पाहिजे आहे, कार चांगली असायला पाहिजे. थोड्या दिवसानंतर तुम्हाला वाटेल की एका तुमच्याकडे काय असायला पाहिजे आहे, यापेक्षा मोठी कार असायला पाहिजे आहे. नंतर पुन्हा थोडा वेळ वाटलं की आपल्याकडे बुलेट असायला पाहिजे. असे वेगवेगळे काय आहेत, इमॅजिनेशन तुमचे डिझायर्स वेगवेगळे असणार आहेत, थॉट्स वेगवेगळे असणार आहेत त्याच्या, आणि तुमच्या अपेक्षा पण वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार आहे की नॉर्मली इमॅजिनेशन इज रॅन्डम अँड कॉन्ट्रॅरी टू इच अदर. कॉन्ट्रॅरी आहेत ते इच अदरला, आणि मे बी कॉन्ट्रॅरी टू नॅचरल एक्सेप्टन्स.
ते काय आहेत, रॅन्डमली आहेत. एकदा वाटते तुम्हाला बंगला पाहिजे, एकदा वाटते तुम्हाला काय पाहिजे आहेत. म्हणून इथं काय दिलेलं आहे, एकमेकात ते इंटर रिलेटेड आहेत. ते काय आहेत, कॉन्ट्ररी आहेत. यू कॅन से इमॅजिनेशन इज रॅन्डम. एकदा तुम्हाला वाटते बंगला पाहिजे, एकदा वाटते तुम्हाला घर दुसरं गाडी पाहिजे, दुसरं वाटतंय की मोठी कार पाहिजे आहे, नंतर वाटते की बुलेट पाहिजे आहे, नंतर अजून कुठल्या ते एक्सपेक्टेशन तुमच्या वाढत आहेत. मग ते काय आहेत, रॅन्डम आहेत. ते काही हे नाहीयेत आणि कॉन्ट्ररी आहे टू इच अदर. ओके, अँड मे बी कॉन्ट्ररी टू नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्सला धरून पण नसणार आहेत, ते त्यांच्यात पण मतभेद असणार आहेत. मग हे जर आता त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे की हे जे तुमचे इमॅजिनेशन्स आहेत, जे तुमच्या डिझायर्स आहेत, जे काही तुमचे विचार आहेत, जे काही अपेक्षा आहेत, ते नक्की त्याचे सोर्सेस काय आहेत, ते कुठनं तुम्हाला उत्पन्न कुठनं झालेले आहेत, ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सो व्हॉट इज द सोर्सेस ऑफ डिझायर. डिझायर काय आहेत त्या इमॅजिनेशनचे, किंवा डिझायर काय आहेत त्या सोर्सेस काय आहेत त्या डिझायरचे. सोर्सेस म्हणजेच काय, ते कुठनं मिळालेत तुम्हाला, कुठनं जे उत्पन्न झालेत, कुठनं स्टार्ट झालेले आहेत. सोर्सेस ऑफ डिझायर आर नथिंग बट व्हॉट, इट इज प्री कंडिशनिंग, पूर्वधारणा, सेन्सेशन उत्तेजना आणि नॅचरल एक्सेप्शन. हे 3 आहेत, लक्षात घ्या. that the sources of desire is nothing but preconditioning, and the second is sensation, and the third is nothing but natural acceptance. मग जेव्हा सोर्सेस ऑफ डिझायर किंवा इमॅजिनेशन हे प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन वर डिपेंड असतील, if the sources of desire is nothing but preconditioning, it depends upon preconditioning and sensation, what they are called paratantra. They are called nothing but paratantra. प्रीकंडिशन म्हणजेच काय आहे आणि सेन्सेशन 15 मिनिटाची टेस्ट आहे. पण टाइमिंगला व्हायला नको. जेवढं लवकर होईल तेवढं सबमिट करूया. कोण आहे, म्यूट करा, आवाज येतो आहे. माझं इथे ते. So if the sources of desire is preconditioning or sensation, it is called as a paratantra. मग preconditioning म्हणजे काय आहे, preconditioning म्हणजेच काय लक्षात घ्या. This is assuming without knowing and it depend upon something or someone outside. कोणीतरी काहीतरी म्हणत आहे म्हणून आपण करायचं, म्हणून आपल्या इच्छा त्याप्रमाणे जागृत होत आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही काम पुढे करायचा प्रयत्न करत आहात. किंवा तुम्हाला काही माहित नाही त्याबद्दल, तरी तुम्ही तुमचं वाटतंय की तुम्हाला ते मिळवायचं आहे आणि ते कसं मिळवायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे पाठीमागे, हे तुम्हाला माहितच नाहीये. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्री कंडिशनिंग. अँड इट कीप चेंजिंग. दरवेळेस तुमचं काय आहे ते फिक्स नाहीये, सारखं बदलत असतं आहे. अँड इट इज नॉट शुअर वेदर इट विल लीड टू हार्मोनी ऑर हॅपीनेस. तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही ते मिळू शकता आहे किंवा तुम्हाला त्यातनं हॅपीनेस मिळणार आहे किंवा हार्मोनी मिळणार आहे, तुम्हाला माहितच नाहीये. अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्री कंडिशनिंग. दॅट इज नथिंग बट दिस इज अज्युमिंग विदाउट नोईंग. नोईंग हा प्रकार त्यामध्ये येतच नाही. ते तुम्ही फक्त अज्युम करताय की मला कुणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून मी ते करतो आहोत, त्याच्या मागे उद्देश काय नाहीये, खरं मला करायचं आहे. ओके, आणि ते नेहमी काय आहे, आता वाटतंय की करायचं, नंतर पुन्हा वाटते, उद्या वाटणार आहे की नाही करायचं, नको करायला, पुन्हा तेरवा वाटणार की करूया. असं दरवेळेस ते चेंज होत असत आहे. आणि तुम्हाला त्यातनं केलं तरी तुम्हाला त्यातनं हॅपीनेस किंवा हार्मोनी मिळेल हे पण ते गॅरंटी नाही. अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्री कंडिशनिंग. दॅट इज नथिंग बट प्री कंडिशनिंग. मग सेन्सेशन हा पार्ट काय येतो आहे, मग जर सोर्सेस ऑफ डिझायर या प्री कंडिशनिंग वर आणि सेन्सेशन वर डिपेंड असेल तर त्याला म्हणतो आपण परतंत्र. ओके, पारतंत्र किंवा परतंत्र. मग सेन्सेशन म्हणजेच काय आहे, द हॅपीनेस म्हणजे आपल्याला आपण कुठेतरी गेलो आहे आणि आपल्याला ते सीन आवडलेलं आहे किंवा आपल्याला तो म्युझिक आवडलेला आहे, तो टच आवडलेला आहे, ते स्मेल आवडलेला आहे. मग तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतंय की आपली उत्तेजित होतो आपण आणि तेव्हा आपल्याला करूच वाटतं, ते करूच वाटतं आहे. ओके, मग त्यावेळेस ते काय आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेन्सेशन. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेन्सेशन. सो द हॅपीनेस, what you can say, the happiness from favorable sight, sound, touch, taste, smell, etc. that is nothing but it is called as a sensation. मग ह्या दोघांवर जर सोर्सेस ऑफ डिझायर, सेन्सेशन आणि ह्याच्यावर असतील, व्हॉट आय टोल्ड, सेन्सेशन अँड सेकंड पार्ट, त्याच्या अगोदरचा पार्ट काय होता,
प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर असतील तर तुमचं काय होणार आहे, दॅट इज what will be there, you will get what it is also it is called as a paratantra. मग आता आणि त्यामध्ये त्या परतंत्रामध्ये पण सेन्सेशनवर डिपेंड असतील किंवा प्री कंडिशनवर डिपेंड असतील, त्या केसमध्ये जर त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असतील, देर मे बी अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन डिझायर अँड थॉट. इथं लिहिलेलं आहे, जर प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशनवर तुमचे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन म्हणजेच काय आहे, इमॅजिनेशन असेल तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असू शकणार आहे डिझायर आणि थॉटमध्ये, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये आणि डिझायर आणि एक्सपेक्टेशन मध्ये, किंवा ते इनलाईन नसणार आहे नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये. सो दॅट विल क्रिएट व्हॉट, डिसहार्मोनी. दॅट विल क्रिएट व्हॉट, डिसहार्मोनी, और यू विल गेट व्हॉट, अनहॅपीनेस. यू विल गेट व्हॉट, अनहॅपीनेस. म्हणून हे सगळं काय आहे, जर तुमचं काय असणार आहे, डिझायर, थॉट किंवा एक्सपेक्टेशन हे जे सोर्सेस आहेत किंवा इमॅजिनेशनचे जे काही सोर्सेस असणार ते कशावरती बेस आहेत, प्री कंडिशनिंग और सेन्सेशनवर बेस आहेत, तर काय असणार आहे, त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असणार आहेत त्या डिझायर आणि थॉट मध्ये, किंवा थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये, किंवा डिझायर आणि एक्सपेक्टेशन मध्ये. Okay, and there will be also contradiction between that is natural acceptance. So that will create disharmony and it will provide what, unhappiness. Okay, लिहिलंय का तुम्ही ह्या स्लाइड मध्ये जे काही डायग्राम आहे ते लिहिलेले आहे का, कोणीतरी सांगेल का, लिहिली आहे का डायग्राम ही? Yes, ma'am. Okay. मॅडम. मी उघडणार नाहीये, नंतर दाखव. So in these cases there will be contradiction between desire and thought, thought and expectation, desire and हे झालेलं आहे आपला. आता if the sources of desire is natural acceptance, it is called as what, स्वतंत्रता. हॅलो, माझं लेक्चर चालू आहे, मी नंतर बघतो मॅडम. If the sources of desire is what, natural acceptance, it is called as the स्वतंत्रता. जर तुमच्या आता सोर्सेस ऑफ डिझायर आता कशावर बेस आहेत, नॅचरल एक्सेप्टन्स वर बेस आहेत, फक्त नॅचरल एक्सेप्टन्स वर बेस आहे, देन इट इज कॉल्ड ॲज द स्वतंत्रता. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजेच काय आहे बघा, देअर शुड बी सम पर्पज ऑफ डिझायर, व्हॉट टू बी अँड व्हॉट टू डू ॲज अ ह्युमन बिंग. सो त्याच्यावर काय असणार आहे, हे लिहून घ्या तुम्ही, 2 मिनिटात आले. Okay, if the sources of desire is natural acceptance, then it is called as a स्वतंत्रता. आणि नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये काय आहे, there should be a purpose of desire, what to do and what to do as a human being. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपले जे काही डिझायर असतील त्यामध्ये पाठीमागचा उद्देश काय आहे आणि तो तुम्ही कसं करणार आहात तुमचं डिझायर अचीव्ह, किंवा तुम्ही ऐकाने त्यासाठी काय काय करणार आहे ऍज अ ह्युमन बिंग, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ नॅचरल एक्सेप्टन्स इन केस ऑफ हार्मोनी इन सेल्फ. नॅचरल एक्सेप्टन्स इन केस ऑफ हार्मोनी इन सेल्फ म्हणजेच काय आहे, तुमचे जे काही डिझायर्स असतील ते तुम्ही कसे मिळवणार आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, तुम्ही नक्की ते काय आहे, तुमचं डिझायर का करता आहात,
काय उद्देश आहेत, तुम्हाला ते कशासाठी अचीव्ह करायचं आहे, व्हॉट टू बी आणि व्हॉट टू डू, हे ऍज अ ह्युमन बिंग हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्स. आणि जर ते सोर्सेस ऑफ डिझायर ह्या नॅचरल एक्सेप्टन्स वरती बेस असतील तर त्याला म्हणतो आपण स्वतंत्रता. त्याला काय म्हणतो आपण? स्वतंत्रता म्हणतो. नेक्स्ट, in this case, imagination is guided by what? Natural acceptance, and it leads to coexistence, harmony and relationship. तुम्हाला फिगर लक्षात येत असेल बघा. काय आहे? जर सोर्सेस ऑफ डिझायर हे नॅचरल एक्सेप्टन्स इथं दिलेलं आहे बघा. जर सोर्सेस ऑफ डिझायर हे नॅचरल एक्सेप्टन्स वरती काय असणार आहेत? इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजेच काय? डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन. मग ह्या इमॅजिनेशन जर तुमचे कशावर आहे? इन लाईन विथ नॅचरल एक्सेप्टन्स असतील. ओके, इट इज गाइडेड बाय नॅचरल एक्सेप्टन्स. इट विल लीड टू व्हॉट? दॅट इज हार्मोनी इन सेल्फ. And if you will get harmony in self, it will lead to what? That is harmony at all the levels, as well as you will get good relationship and there will be a coexistence. And that harmony will lead to what? Mutual happiness and mutual prosperity and fulfillment of human goals. लक्षात येते का? Yes or no? ही फिगर महत्वाची आहे बघा. डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन जर आपण नॅचरल एक्सेप्टन्सला धरून आलो, म्हणजे गायडेड असेल नॅचरल एक्सेप्टन्सला, व्हॉट एव्हर द इमॅजिनेशन इज देयर, कॉम्बिनेशन ऑफ दिस इज गायडेड बाय व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स. ओके, इट विल लीड टू व्हॉट? दॅट इज नथिंग बट हार्मोनी. ओके, ऍज वेल एज हार्मोनी ऍट ऑल 4 लेवल. रिलेशनशिप गुड मेंटेन होणार आहे त्यावेळेस. आणि हार्मोनी विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल हॅपीनेस अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी ऍज वेल एज फुलफिलमेंट ऑफ युअर ह्युमन गोल्स. Okay with this? Yes or no? Yes or no? Yes, ma'am. Okay. तर आताच्या करंट स्टेट मध्ये, सिनेरिओ मध्ये आपलं काय होतंय बघा, लक्षात घ्या. ही फिगर पण लक्षात येते तुम्हाला आता काय होते. वी सी दॅट मॅक्झिमम डिझायर, जे काय आपलं इमॅजिनेशन आहे, आता हे पूर्ण गोल काय तुमचा 100% आहे. तुमचं जे काय डिझायर ते आता तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे विचार आहे, तुमचे जे एक्सपेक्टेशन आहे, ते नक्की कुठनं आहे, त्याचे सोर्सेस काय आहेत. आताच्या सिनेरिओ मध्ये मॅक्झिमम आपले जे डिझायर्स आहेत, त्याचे जे सोर्सेस आहेत, ते कुठनं येत आहेत? ते प्री कंडिशनल, रेड पार्ट तुम्हाला दिसतो आहे, ते कशावर येत आहेत हे तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर 80% काय आहेत हे तुमचे सोर्सेस ऑफ डिझायर कशावर आहेत? प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर डिपेंड आहेत. आणि थोड्या प्रमाणात, दॅट इज नथिंग बट 20% इट इज डिपेंडिंग अपॉन नॅचरल एक्सेप्टन्स. तसं नको असायला पाहिजे आहे. टू हॅव अ हार्मोनी, टू हॅव अ म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल हॅपीनेस, you should what? You should change this diagram, this status of this diagram into what? The second figure. And what second figure tells you? That is nothing but whatever the sources of desire or the imagination is there, it should be what? That is sources of desire साठी sources जे कुठने यायला पाहिजे आहेत, it should be guided by what? Natural acceptance. 80% sources should be what? That is, it should be guided by natural acceptance, and only 20% should be what? It will should be based upon preconditioning and sensation. कारण की preconditioning and sensation मध्ये काय आहे तुम्हाला माहितच नसतंय. कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून ते तुम्ही करता आहात, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तुम्हाला माहित नाहीये, आणि त्यातनं तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे हे पण तुम्हाला माहित नसतं आहे. त्यामुळे 20% or 10% should be given to what? That is preconditioning and sensation, and remaining 85% or 80% should be given to what? Natural acceptance. मग ही इज अ स्टेटस ऑफ फिगर. करंट सिनारो असा आहे, आणि तो आपल्याला जर चेंज करायचा असेल या पद्धतीने नॅचरल एक्सेप्टन्सला ज्यादा भर देऊन आणि प्रीकंडिशनिंग आणि सेन्सेशनला कमी हे करून, तर आपण ते कसं करणार आहोत? अँड दॅट इज नथिंग बट विच प्रोसेस यू आर गोइंग टू इन्क्रीज?
दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्लोरेशन. आपलं आतलं मन काय सांगत आहे ह्याच्यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्या बिहेवियर आणि वर्कआउट मध्ये चेंजेस करायचे आहेत. ते सगळ्यांसाठी काय असणार आहेत, फायदेशीर आहेत हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. आणि ते म्हणजेच काय आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन पार्ट आपण बघितलेला आहे. ओके, सो दिस स्टेटस ऑफ द फिगर कॅन बी चेंज टू दिस स्टेटस बाय इंक्रीजिंग व्हॉट you are going to increase the natural acceptance sources which is guided by natural acceptance through what, that is nothing but self. ओके, फिगर काढून घेतले का तुम्ही? फिगर काढून घ्या. कुठपर्यंत आलेलो होतो आपण? मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. नाही, आता मी हे केलेलं आहे. येईल आवाज? आवाज येईल ना? आवाज ब्रेक होते मॅम. इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. मला ते मेसेज दाखवतो इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लेम आहे. Okay, whether you have drawn this figure? Figure draw केली आहे का? नो मॅम. फिगर ड्रॉ केली आहे का? Yes or no? अभिजित, फिगर ड्रॉ केली काही? Yes or no? नो मॅम. नो मॅम. मग ही फिगर ड्रॉ करा. कुठपर्यंत लिहिलेलं आहे तुम्ही? सोर्सेस ऑफ डिझायर लिहिलेला आहे का? हा दिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे. सोर्सेस ऑफ डिझायर लिहिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे का की ते प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती जर बेस असतील तुमचे सोर्सेस, तर ते काय मिळणार आहे तुम्हाला? देअर कॉन्ट्राडिक्शन असणार आहे डिझायर अँड थॉट मध्ये. इथे बघा रेड मध्ये लिहिलंय, कॉन्ट्राडिक्शन असणार आहे डिझायर आणि थॉट मध्ये, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये, किंवा एक्सपेक्टेशन आणि डिझायर, किंवा नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये. आणि ते काय होणार आहे? डिसहार्मोनी क्रिएट करणार आहे आणि अनहॅपीनेस क्रिएट करणार आहे. ही फिगर लक्षात आलेलं आहे का? ड्रॉ केली आहे का? ही स्लाइड ठेवते आहे तुमच्या समोर, तुम्ही हे लिहून घ्या. ही फिगर ड्रॉ करून घ्या. सेन्सेशन प्री कंडिशन लिहिलेलं आहे तुम्ही. सेन्सेशन लिहा. हॅपीनेस फ्रॉम फेवरेबल साइट, कॉमा साउंड, कॉमा टच, कॉमा टेस्ट, स्मेल, etc. In these cases, there may be contradiction between desire and thought. Thought and expectation, comma, desire and expectation, or with natural acceptance. कॉन्ट्राडिक्शन असणार आहे डिझायर थॉट एक्सपेक्टेशन आणि डिझायर एक्सपेक्टेशन किंवा नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये पण कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. सो इट विल लीड टू व्हॉट? अनहॅपीनेस अँड डिसहार्मोनी. जर तुमचे सोर्सेस ऑफ डिझायर प्री कंडिशन किंवा सेन्सेशन वर बेस असतील तर. आणि त्यालाच आपण म्हणतो परतंत्रा.
झालं का? Yes, ma'am. ओके. आता if the sources of desire is natural acceptance, it is called as what? Swatantrata. If the sources of desire is natural acceptance, it is called Swatantrata. मग नॅचरल एक्सेप्टन्स या हार्मोनी इन सेल्फ मध्ये नॅचरल एक्सेप्टन्सचा अर्थ काय आहे की हार्मोनी इन सेल्फ मध्ये नेहमी काय असते ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट जातात सेल्फ मध्ये त्या कुठल्या कुठल्या आहेत डिझायर व्हॉट एव्हर द थॉट अँड एक्सपेक्टेशन इज आहे म्हणजे नॅचरल एक्सेप्टन्स त्या अर्थाने काय म्हणू शकतो आपण की देअर शुड बी ऑलवेज पर्पज ऑफ डिझायर काहीतरी उद्देश असायला पाहिजे तुमच्या इच्छेला म्हणजे व्हॉट टू बी म्हणजे काय करायचं तुम्हाला आणि व्हॉट टू डू ऍज अ ह्युमन बिंग म्हणजे तुम्ही काय करणार आहात तुमचं पर्पज अचीव्ह करण्यासाठी हे काय आहे हार्मोनी इन सेल्फचं नॅचरल एक्सेप्टन्स आहे केस ऑफ हार्मोनी इन सेल्फ चेंजेस डिझायरच्या दृष्टीनं नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय आहे त्यांनी समजून सांगितलेलं आहे पर्पज काय आहे डिझायरचा तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही ते कसं मिळवणार आहे ऍज अ ह्युमन बिंग हे तुम्हाला माहित असायला पाहिजे दॅट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्स मग जर सोर्सेस ऑफ डिझायर हे नॅचरल एक्सेप्टन्सला गाइडेड असतील तर त्याला म्हणतोय आपण स्वतंत्रता आलेला आहे Okay with this? Yes, ma'am. Okay. आता ही फिगर अजून बघा म्हणजे तुमचे डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन म्हणजेच काय इमॅजिनेशन इट इज गाइडेड बाय व्हॉट इज दॅट नॅचरल एक्सेप्टन्स इमॅजिनेशन तुमचे गाइडेड कशापासून आहेत नॅचरल एक्सेप्टन्स त्याला गाइड कोण आहे नॅचरल एक्सेप्टन्स आहे आणि दॅट विल लीड टू व्हॉट हार्मोनीज म्हणजेच काय म्हणू शकतो आपण म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आणि ओके हार्मोनी इन द सेल्फ एज वेल एज हार्मोनी इन द रिलेशनशिप हार्मोनी इन द nature that is nothing but existence where you are going to live as well as harmony in what that is at 4 levels you can say and it will create what it will lead to mutual happiness mutual prosperity आणि तुमच्या गोल्स हे फुलफिल होणारच आहेत जर ते गाइडेड बाय नॅचरल एक्सेप्टन्स असतील तर जर तुमच्या इमॅजिनेशन is guided by natural acceptance it will lead to harmony coexistence and relationship which will lead to mutual happiness mutual prosperity and fulfillment of human goals ओके मग त्यामुळे मी सांगते आहे आताच्या स्टेज मध्ये पण तुम्ही आता कुठलीही ब्रांच घेतलेली आहे कुणीतरी काहीतरी सांगता आहे बाबा ही ब्रांच चांगली आहे आणि ती आपण घेतलेली आहे असं आता तुम्ही घेतली असेल तर ठीक आहे खरं अजून पण तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अजून पण या स्टेजला काय काय वाटत आहे की आपण जी ब्रांच घेतलेली आहे ती काय आहे उगाचच घेतली आहे असं वाटतं की आपले कोणतं रिलेटिव्ह सांगितलेलं आहे म्हणून आपण ती ब्रांच घेतलेली आहे खरं आपल्याला त्यात इंटरेस्ट नाहीये असं पण काय काय झालेलं आहे ओके त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही
तुमचा आतलं मन काय सांगता आहे हे तुम्ही पहिलं बघा, की तुम्हाला कुठली ब्रांच पाहिजे आहे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून पण चान्सेस आहे की तुम्ही ती ब्रांच बदलू शकता आणि तुमच्या फील्ड मध्ये तुम्ही एकाने काय करू शकता आहे, स्टेबल होऊ शकता आहात. ओके, आवड आहे तर तुम्ही त्या फील्ड मध्ये जाऊ शकता आहात. अँड दॅट कॅन बी इन्क्रीज बाय वॉट एव्हर यू वॉन्ट. तुमचं डिझायर काय, इच्छा काय आहे, मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुमच्या डिझायर काय आहेत, इच्छा अपेक्षा काय आहेत, हे जर तुम्हाला लक्षात आलं, तुमचं पर्पज त्यामध्ये माग काय आहे हे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय करा. मॅम आवाज ब्रेक झालाय खूप. ब्रेक होतोय का आवाज? त्यामुळे आताच्या कंडिशन मध्ये काय गरजेचं आहे की सेल्फ एक्सप्लोरेशन खूप महत्वाचं आहे. तुमचं आतलं मन काय सांगता आहे, तुम्हाला कशामध्ये आवड आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आणि तुमचं आतलं मन किंवा हे काय सांगते हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, दॅट इज नथिंग बट तुम्ही तुमच्या सुसंवाद कसं साधता आहे तुमच्या मनाशी. नेहमी आपण आपल्याला जे जे काय वाटतं आहे पहिला आपण स्वतःच्या मनाशी बोलायचं की मला असं वाटतंय, आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं आतलं मन तुम्हाला एक गाईड करतील. आतलं मन की तुमच्या मनातूनच तुम्हाला वाटेल की एकाने आपण हे करायचं आहे, त्याचा पर्पज काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तुमचं आतलं मन हे नक्की तुम्हाला सांगेल, फक्त तुम्ही सुसंवाद स्वतःच्या मनाशी साधा. ओके, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय काय वाटतं आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाशी पहिलं, तुमच्या आतल्या मनाशी तुम्ही नीट पहिलं एकाने नीट हे करून घ्या, काय आहे त्याच्याशी सुसंवाद साधा, हार्मोनी साधा, मग तुम्हाला नक्कीच त्यातनं काहीतरी रिझल्ट येणारच आहेत. आत्ताच्या करंट सिनारो मध्ये हे तुम्ही पाठ लिहिला असेल तर आत्ताच्या करंट सिनारो मध्ये काय आहे की ही डायग्राम आहे बघा. आत्ताच्या करंट सिनारो मध्ये जे काय तुमच्या अपेक्षा, इच्छा, जे काही विचार आहेत ते कुणाच्या बेसवर आहे, कुणीतरी काहीतरी सांगता आहे किंवा आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे, आपल्याला तिथं वाटलं की बाबा हे ब्रांच चांगली आहे किंवा आपल्याला ते ठिकाण आवडलेलं आहे आणि आई बाबा सांगता आहेत, रिलेटिव्ह सांगता आहेत, ह्यांच्यावर बेस आहे प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती. प्री कंडिशन आणि सेन्सेशन आणि 20% हे काय आहेत, नॅचरल एक्सेप्टन्स. आणि 20% हे काय आहेत, नॅचरल एक्सेप्टन्स वरती बेस आहे. मग ह्या करंट फिगरला आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. दॅट इज कोणीतरी काहीतरी सांगता आहे म्हणून त्याच्यावर न हे करता आपल्याला आपल्या स्वतः आत्मपरीक्षण करून आपलं मन काय आपल्याला सांगता आहे, दॅट इज नॅचरल एक्सेप्टन्स. त्याच्याबद्दल पाठीमागे उद्देश काय आहे, तो कसा आपण ऍज अ ह्युमन बिंग अचीव करणार आहे त्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. मग ते आपल्याला ही फिगरचं स्टेटस कसं चेंज करता येणार आहे याप्रमाणे, मग ते काय आहे, थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. मग कसं इन्क्रीज करता येणार आहे ते तुम्ही बघा. ओके, सेल्फ एक्सप्लोरेशन त्यासाठी तुम्ही ते डिटेल मध्ये जाऊन बघा की सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस म्हणजे नक्की काय आहे. ती पण डायग्राम तुम्ही नीट एक्झामिन करा आणि आपल्या ह्याच्यासाठी ही फिगर चेंज करण्यासाठी ते कसं होत आहे ते बघा. सो लास्टली दिस पॉइंट यू कॅन राईट. We see that maximum desire come from preconditioning and sensation. Very few come from natural acceptance, which can be increased. म्हणजे natural acceptance मध्ये few आहेत, कमी आहेत, आणि ते आपण increase करू शकतो. So what? Self exploration. म्यूट करा हो, आवाज गाण्याचा आवाज येतो.
So you can draw this figure, which is an important again point. Self-exploration is needed to change the current scenario, which is reduce natural acceptance to increase natural acceptance. जे काही sources आहेत ते guided जास्त असायला पाहिजे by natural acceptance through self-exploration. So you can draw this figure. And in this figure, you can write 80% of it is depending upon preconditioning and 20% it is dependent upon natural acceptance. आणि इथं चेंज होते 80% natural acceptance वर आहे आणि 20% preconditioning आणि sensation वर आहे. मग हे आपण कसं चेंज केलेलं आहे थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. हार्मोनी इन सेल्फ कळालं का तुम्हाला? आलं का लक्षात? Yes, ma'am. Harmony in self. Explain harmony in self. That is the question which is asked. मग harmony in self understood करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला काय आहे, ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ पहिला लक्षात यायला पाहिजे आहेत काय काय आहेत. तर कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्या मनामध्ये सतत चालू असत आहेत? कोण सांगू शकते पहिले ते कुठल्या आहेत त्या? कोण सांगू शकेल? आपण त्या हार्मोनी इन सेल्फ मध्ये पहिला जो टेबल बघितलेला आहे, आपल्या मनामध्ये नेहमी काय चाललेलं असतं आहे? काय चालू असते आपल्या मनामध्ये नेहमी? Thoughts. थॉट्स चालू असतात. इच्छा, आपल्या डिझायर्स काय आहेत, आपल्याला काय मिळवायचं आहे, आणि ते नेहमी चेंजिंग होत असत आहे की आता या क्षणाला वाटत आहे की आपल्याला हे पाहिजे आहे, नंतर पुन्हा दुसऱ्या क्षणाला वाटेल की आपल्याला ते पाहिजे आहे. म्हणजे डिझायर, आपल्या इच्छा ज्या आहेत की त्या काय आहेत, चेंजिंग असत आहेत आणि त्या प्रकारे त्याच्या थॉट्स पण वेगवेगळे उत्पन्न झालेले असतात आणि तुमच्या अपेक्षा पण वाढत आहेत. ओके, सो हे तिन्ही विचार काय झालेले आहेत, कंटिन्युअसली आपल्या माइंड मध्ये चाललेले असतात. मग नंतर काय होत आहे, मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ते काय आहेत, एका चेंजिंग आहेत, रॅन्डमली आहेत आणि त्यामध्ये काय आहेत, कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. मग ते जर आपल्याला त्याचे जे सोर्सेस माहित असले, सोर्सेस काय आहेत नक्की ते आपल्या डिझायर, थॉट आणि अपेक्षाच्या म्हणजेच डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशनच्या सोर्सेस काय आहेत ते आपण समजून घ्यायचे. तर मग आपल्याला काय मिळणार, तर ते आपण समजून घेतले तर मग आपल्याला काय आहेत, हॅपीनेस आणि हार्मोनी मिळणार आहे सेल्फ मध्ये. मग ते समजून घेण्यासाठी डिझायर किंवा इमॅजिनेशन, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन ह्याला आपण तिन्हीला कंबाईन केलं की तो एक त्याला आपण काय म्हणू शकतो, डेफिनेशन त्याची काय आहे, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशनला तिन्हीला कंबाईन केलं तर त्याला आपण नवीन वर्ड देऊ शकतो आणि दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, इमॅजिनेशन. मग जर इमॅजिनेशनचे सोर्सेस काय आहेत, प्री कंडिशनिंग आहे आणि सेन्सेशन आहे आणि थर्ड काय आहे, नॅचरल एक्सेप्टन्स. आत्ताच्या करंट सिनारो मध्ये जे काय आपले डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन्स आहेत ते कशावर गाइडेड आहेत, दॅट इज नथिंग बट प्री कंडिशन आणि सेन्सेशन वर. प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती जास्त आहे. प्री कंडिशन मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बाहेरचं जग काय म्हणत आहेत, बाहेरचे रिलेटिव्ह आपले काय म्हणतात, आईवडील काय म्हणतात, मित्रमैत्रिणी काहीतरी म्हणतात, म्हणून तुमच्या काय झालेले आहेत, तुमच्या मनामध्ये ती इच्छा झालेली आहे आणि ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला त्यातलं का मिळणार किंवा नाही मिळणार माहित नसतंय, अननोन आहे तुम्ही त्याबद्दल. तुम्ही काय करताय हे पण तुम्हाला माहित नाही, तुम्हाला त्यातलं हॅपीनेस किंवा हार्मोनी मिळेल हे पण तुम्हाला माहित नाही. कंडिशन आहे. आणि सेन्सेशन म्हणजेच काय आहे की बाबा तिथं कुठंतरी गेला, तुम्हाला वाटलं की हे तिथं चांगलं दिसतं आहे, म्हणून आपली एक इच्छा झाली की आपल्या घरामध्ये पण असावं. So that is nothing but what, going outside and after seeing that
यू आर गोइंग टू अज्युम दॅट इट शुड बी ऑल्सो प्रेझेंट इन द हाऊस. ती एक इच्छा व्यक्त झाली आहे की तुम्हाला वाटलंय बाहेर गेल्यानंतर की बाबा तिथं खूप चांगलं, तिथं त्या ठिकाणी काहीतरी मिळतंय, आपण पण जरी तसा प्रयत्न करूया. ते एक सेन्सेशन झाले, उत्तेजना झाली, संवेदना झाली की आपल्याला पण आता वाटत आहे आणि त्याप्रमाणे आपली इच्छा काय निर्माण झाली आहे. मग आपले थॉट्स त्याबद्दल सुरू होतात आणि अपेक्षा पण वाढतात. मग ते दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेन्सेशन. मग त्याच्यावर जर बेस असेल तर काय होत आहे, ते कॉन्ट्राडिक्शन्स असतात त्यामध्ये. डिझायर आणि थॉट मध्ये कॉन्ट्राडिक्शन असतात, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये कॉन्ट्राडिक्शन आणि नेहमी चेंज होत असत आहे आणि ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून नाहीयेत आणि त्यामुळे त्यामध्ये आपल्याला डिसहार्मोनी किंवा अनहॅपीनेस मिळत आहे. मग जर सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन किंवा डिझायर हे कशावरती डिपेंड असतील, नॅचरल एक्सेप्टन्सवर डिपेंड असतील. मग आता नॅचरल एक्सेप्टन्स या हार्मोनी इन सेल्फ मध्ये नक्की काय आहे की तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुमचं जे डिझायर आहे त्याचा पर्पज काय आहे, त्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे, तुम्ही ते का करता आहात आणि ऍज अ ह्युमन बिंग ते तुम्ही कसं पूर्ण करणार आहात. हे जर तुम्हाला 3 फॅक्टर माहित असतील त्याला आपण म्हणतो जे काही सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन जर इट इज गायडेड बाय नॅचरल एक्सेप्टन्स तर तुम्हाला आवाज येतोय. रोल नंबर 30. रोल नंबर 30 अभिजित. मॅडम माझा आवाज येत नाही. कुणाच आहे? ते दुसरंच कोणतं आहे. कारण की इथे सगळे बाकीचे तर हे म्यूटच झालेले. नाही मॅडम, माझा मी तुम्हाला सांगत होतो की कोणाचा आवाज येतो म्हणून. हो का? ते दुसरं कोणतं आहे. ओके ओके. बाकीचे कोण अनम्यूट जे असतील त्यांनी म्यूट करा. आणि मग आता आपल्याला काय आहे की मी सांगितलेलं आहे की सोर्सेस ऑफ डिझायर हे काय आहेत, नॅचरल एक्सेप्टन्सला गायडेड असतील तर तुम्हाला हार्मोनी आणि हॅपीनेस मिळणार आहे. आताच्या करंट सिनारिओ मध्ये सगळे जे सोर्सेस आपण आपल्या इच्छा, अपेक्षा आणि एक्सपेक्टेशन जे आहे ते प्री कंडिशन आणि सेन्सेशन वर जास्त आहे. त्यामध्ये 80% आणि 20% नॅचरल एक्सेप्टन्सला गायडेड आहे. मग ते आपल्याला चेंज करायचं आहे. मग नॅचरल एक्सेप्टन्सचा हा पार्ट आपण कसा इन्क्रीज करू शकतो आणि प्री कंडिशनचा कसा डिक्रीज करू शकतो, थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. ओके, सो दॅट इज अ फिगर. क्लिअर विथ दिस हार्मोनी इन सेल्फ? जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला काय मिळणार आहे त्यापासून हा करंट सिनारिओ तुम्ही चेंज केला थ्रू सेल्फ, तुम्हाला हार्मोनी मिळणार आहे at all the 4 levels as well as the harmony, and through that harmony you will get continuous happiness and prosperity as well as you are going to fulfill your human goals. Okay, संपदा, ऐश्वर्या, अभिजित लक्षात आलं का? Yes or no? ऐश्वर्या, संपदा, अभिजित आलं का लक्षात? येस मॅम, आवाज ब्रेक व्हायलाय तुमचा. आवाज ब्रेक होतोय. Okay, this will be the end of the lecture. So I want this present please. Give your present. Roll number 1. Roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Roll number 2. Present, ma'am. Roll number 3. Roll number 3. Roll number 3. Okay, roll number 4.
रोल नंबर 4 आहे का? रोल नंबर 5, Present. रोल नंबर 3, रोल नंबर 4, Roll number 5 present है madam. 3, 4 absent, 6, roll number 6, Present, ma'am. roll number 7, Present, ma'am. 8, 9, roll number 9, Present. 9. Present. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, roll number 13, 14, प्रेझेंट मॅडम. 15, पटपट द्या हो प्रेझेंट. रोल नंबर 15, 16, मॅडम 15. 17, 15. 16, 18, 18, 19, 20, मॅडम. 19 is Yes, present. madam. 20, येस 20. मॅडम. 21, 22, येस मॅडम. 22, madam. 23, Yes, madam. 24, प्रेझेंट मॅडम. 25, येस मॅडम. 26. म्यूट करा. 26, 27, 28, 29, 30, 31, येस मॅडम. 32, 33, Yes. येस मॅडम. 32, 33, 34, 35, 36, Yes, ma'am. 37, Present. 38, Present, ma'am. 39, 40, Present. 41, 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, 49, येस मॅडम. 50, प्रेझेंट मॅम. 51, प्रेझेंट मॅम. 52, 53, 54, 55, प्रेझेंट मॅडम. 56, 57, 58, प्रेझेंट मॅम. 59, येस मॅम. 60, 61, 62, 63, येस मॅडम. 64, 65, प्रेझेंट मॅडम. 66, 67, 68. रोल नंबर 3 आहेत का? मॅडम 64. RCR मॅडम 64. 64. ओके. रोल नंबर 3, रोल नंबर 4, 26. 26, 30, Ma'am, 40. 40, 40 प्रेझेंटच आहे की. मॅडम 44. 44 प्रेझेंट आहे की. रोल नंबर 38. 26. 38 प्रेझेंट आहे. मॅडम 30. 30 पण प्रेझेंट. 30, 30. हा येस मॅम. ओके.
3, 4. Mute करा. Roll number 3, 4, 13, 16, 18, 27, 28, 29, 34, 35, 43, 48, 52, 53, 55, 56, 57, 60, 61, 62, 66, 67, 68. Ma'am, 30. 35. 55. अर्षिकारांची गोष्ट कुणी लिहिलंय? करा स्वतःला. 26. 55. 35, ma'am. 35 झालं. 26. 26 नाहीच घेतलं मी. Okay, we will end this meeting. उम्मीद कदे साथ नहीं छड़ेगा जान बन के तू जान